तर आज अंबादास दानवेंचा निरोप समारंभ होता। त्यांची विधान परिषदेची टर्म आता संपलेली आहे आणि दानवेंच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये या दोनही नेत्यांमध्ये ठाकरे आणि शिंदेंमध्ये काहीशी खडाजंगी सुद्धा झाली। अंबादास दानवेंचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी लगावलेल्या टोल्यावरती उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला। सोन्याचा चमचा ते वादाचं ताट। अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाही। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। शिंदे आणि ठाकरेंमध्ये वार पलटवार। बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते। विधान परिषदेत रंगला सामना। आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशाही मारू शकतं। राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ या अधिवेशनानंतर संपतोय। या निमित्तानं विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दानवेंच्या कार्याचा गौरव केला। सोन्याचा चमचा घेऊन आणि याच वेळी अंबादास दानवेंच्या कामाचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला। ही भावना आहे। एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेत हजर होते। सोन्याच्या चमच्यावरनं शिंदेंनी मारलेल्या टोल्याला ठाकरेंनीही सणसणीत उत्तर दिलं। अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे। पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। विरोधी पक्षनेते म्हणून दानवेंनी चांगलं काम केलं असं सांगताना शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली आणि एकनाथ शिंदेंचे हे टोले उद्धव ठाकरेंनी परतवूनही लावले। अंबादासजींचे वडील मला वाटतं राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी करायचे आणि बस ही त्यांना लहानपणापासूनच परिचित होती आणि तरी त्यांचा बस डेपो चुकला आणि बसही चुकली। गेल्या लोकसभेच्या वेळेस त्यांना बसमध्ये बसायचं होतं, पण ठीक आहे ते बसू शकले नाहीत। विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करतायत। मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते। तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय। आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे, तो भाग वेगळा। अंबादास दानवेंची टर्म संपली असं आपण म्हणणार नाही हे सांगतानाच मी पुन्हा येईन असं जोरात म्हणा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आणि यावरती बोलताना दानवेंनी मिश्किल टिप्पणी केली। आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली ह्या सभागृहातली टर्म पूर्ण करतात। मी निवृत्त होत आहेत बोलत नाही, ते पूर्ण करतात। पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं। 10वीला असताना अशा पद्धतीनं निरोप समारंभ झाला होता शाळेत।
त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे. परंतु 10वीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही. जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं सभागृहात आमनेसामने आलेल्या शिंदे आणि ठाकरेंनी एकमेकांचं उट्ट फेडण्याची संधी साधून घेतल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.